अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासम्मेलन पुणे 2025 भारत गणराज्य स्थित विभिन्न राज्यों के सांस्कृतिक प्रतिभाओं के प्रति सम्मान, विश्व शांति, विश्व बंधुत्व, राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीय एकता, सहिष्णुता, मैत्री भाव, गद्दुर्ग संवर्धन, जल संस्कृति संवर्धन, अंतर्राष्ट्रीय सौहार्द, आरोग्य सेवा, सामाजिक न्याय, विधि, नशा मुक्ति, योगा, प्राकृतिक चिकित्सा, महिला सशक्तिकरण, साहित्य, कला, क्रीड़ा के सृजन हेतु विकसित भारत के पथ पर राष्ट्र धर्म के सिद्धांत का अनुपालन करने वाली प्रतिभा का गौरव, भारत देश का सर्वोच्च प्रतिष्ठित, अनुभव समृद्ध एवं राष्ट्र को समर्पित सम्मान समारोह, एशियाई राष्ट्रों के सांस्कृतिक विनिमय तथा भारत की अमूर्त विरासत और परंपराओं के संवर्धन का श्रेष्ठतम अनुभव। स्वागताध्यक्ष डॉक्टर सुनील 60वें चेयरमैन, निरामय पैरालिसिस सेंटर, पुणे। क्रांति महाजन, चीफ एडिटर, रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड, नेशनल कोऑर्डिनेटर, रेड स्वस्तिक सोसाइटी। भारत देश का सर्वोच्च प्रतिष्ठित, अनुभव समृद्ध एवं राष्ट्र को समर्पित सम्मान समारोह उद्घाटक पद्मश्री श्री मुरलीकांत जी पेटकर। भारत के पहले पैरालंपिक स्वर्ण पदक विजेता सुभेदार श्री कुणाल जी मालुसरे, छत्रपति शिवाजी महाराज इनके सिंह, सेनानी नरवीर सुभेदार श्री तानाजी मालुसरे इनके वंशधर। कार्यक्रम के प्रमुख अतिथि श्री संतोष भाव बारने, डायरेक्टर, सिल्वर ग्रुप, पुणे। डॉक्टर कौशिक गायकवाड़, चेयरमैन, मोहोट नागरी सहकारी पतपुरवठा संस्था मरिया, मोहोट, सोलापुर। डॉक्टर पंढरीनाथ रोगदे, मोरेश्वर महाविद्यालय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय, छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र। डॉक्टर विजय दहिफले, मुंबई, महाराष्ट्र। डॉक्टर संदीप जगताप, क्रीड़ा संचालक, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा विश्वविद्यालय, छत्रपति संभाजीनगर। श्री अशोक राव शिंदे, राज्य सचिव, रेड स्वस्तिक सोसाइटी, पुणे, महाराष्ट्र। डॉक्टर रूपाली वशिष्ठ, महाराजा अग्रसेन हिमालयन गद्वाला विश्वविद्यालय, देहरादून, मिसेस उत्तराखंड तथा ब्रांड एम्बेसडर, रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड, बिंकल शुक्ला, मिसेस इंडिया खादी, बेड एम्बेसडर, रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड, वाराणसी, उत्तर प्रदेश। श्रीमती सिमाताई देशमुख, संस्थापक, वुमेन वेलफेयर नेशनल ट्रस्ट, नांदेड़, महाराष्ट्र। इन सभी महानुभाव के उपस्थिति में भारत गणराज्य स्थित विभिन्न राज्य के प्रतिभावों सम्मान हुआ। न्यूज रिपोर्टर राघवेंद्र देबदवार की खास पेशकश। कला, संस्कृती, गायन, प्रेरणादायी वक्ता आणि विविध क्षेत्रामध्ये समृद्ध भारतासाठी ते कार्यरत असतात. म्हणून डॉक्टर संजय शंकरराव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नागपूरवरून ते आलेले आहेत. सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचा आपण सन्मान करूया. भूषण पुरस्कारासाठी मी मंचावरती आमंत्रित करते अर्चना पाटील दिघे, पुणे यांना पुणे भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. मॅडमला विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यावं आणि थोडस गडबडीने या ठिकाणी मंचावरती आपण यावं. त्यानंतर दुसऱ्या पुरस्कारासाठी मंचावरती यानंतर पुणे भूषण पुरस्कारासाठी आई फोर्स इंडिया फायर कॉलेज कात्रज यांना मी मंचावरती आमंत्रित करते की आपण हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. पुणे भूषण पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं.
पुरस्काराचे मानकरी आहे वेमूळ श्री विद्याधर शरद पाटणकर, पुणे महाराष्ट्र. आपणास विनंती आहे आपण पुणे भूषण पुरस्कारासाठी मंचावरती यायचे आहे. यानंतर पुणे भूषण पुरस्काराचे मानकरी आमच्या पिंपरी शहरामध्ये त्यांनी त्यांच्या नावाचा उल्लेख आपल्या कार्यकर्तृत्वातून केला होते. आपणास विनंती आहे आपण आपला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचे. राजाभाऊ ढुगे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि खरंच हा पुरस्कार देताना त्याचा आम्हाला आनंद होत आहे. पुणे भूषण पुरस्कार त्यांना या ठिकाणी समर्पित होत आहे. त्यानंतर पुरस्कारासाठी मी मंचावरती आमंत्रित करते शिवाजी नवनाथ डोंगरे. आपणास विनंती आहे आपण आपला पुणे भूषण पुरस्कार देण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचं आहे. त्याचं योगदान आहे. सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती आपला सन्मान घ्यायचा आहे. शिवाजी नवनाथ डोंगरे सर. त्यानंतर पुढचे पुरस्कार आपले आहेत डॉक्टर सुधीर कोल्लम विरार, पालघरवरून ते आलेले आहेत. डॉक्टरांना मी विनंती करते आपण या ठिकाणी आपला पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. ज्योतिष विद्या क्षेत्रामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सरांचं मोलाचं योगदान आहे. सरांना विनंती आहे आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बिहारवरून ते आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. भारत गौरव पुरस्कार देऊन आपल्याला या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. पत्रकार क्षेत्रात समृद्ध भारतासाठी आपलं मोलाचं योगदान आहे. सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. श्रीमान शशिकांत कुमार बिहारवरून ते आलेले आहे आणि भारत गौरव पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित केलेले जात आहे. त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर नमिता मिश्रा, वाशी मुंबईवरून ते आलेले आहेत. मॅडमना विनंती करते भारत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जात आहे. नमिता मिश्रा. यानंतर भारत गौरव पुरस्कारासाठी मी मंचावरती आमंत्रित करते डॉक्टर प्रवीण मासाळ. भारत गौरव पुरस्कारासाठी मंचावरती मी विनंती करते डॉक्टर अविनाश व्यंकटेश शिंदे. आपण विरार जिल्हा ठाणेवरून आलेले आहात. सरांना विनंती करते आपण मंचावरती भारत गौरव हा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे आणि भारत गौरव हा पुरस्कार देऊन आपला सन्मान या ठिकाणी केला जात आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये सरांचं मोलाचं योगदान आहे म्हणून सरांना भारत गौरव या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. अविनाश व्यंकटेश शिंदे सरांना या ठिकाणी भारत गौरव पुरस्काराने सन्मानित केला जात आहे. त्यानंतरचा पुरस्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर प्रसाद साळुंके, बारामती वरून आलेले आहेत. सरांना मी विनंती करते प्रसाद साळुंके साहेब आपण भारत गौरव हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती उपस्थित राहायचे आहे. डॉक्टर प्रसाद साळुंके सर. यानंतरचा पुरस्कार घेण्यासाठी डॉक्टर विजय हिरामन कोकणे. आपणास भारत गौरव हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती निमंत्रित करते डॉक्टर विजय हिरामन कोकणे सर. साहित्य कला आणि सांस्कृतिक मानसशास्त्र या क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्यामुळे सर आपल्याला हा भारत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर विजय हिरामन कोकणे सर. यानंतरचा पुरस्कार घेण्यासाठी श्री सुनील उमाकांत भीमपुरे, जिल्हा लातूर महाराष्ट्र यांना मी मंचावरती येण्याची विनंती करते. भारत गौरव हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर आपण मंचावरती यायचं आहे. सामाजिक क्षेत्र, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक यामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्यामुळे आपल्याला भारत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्री सुनील उमाकांत भीमपुरे. यानंतरचा पुरस्कार देण्यासाठी
आहे आपण मंचावरती भारत गौरव पुरस्कार स्वीकारायचा आहे। यानंतर श्री प्रेम किसन राठोड, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र यांना भारत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। कला क्षेत्र कौशल्य, मानवता आणि नवभारत निर्माणासाठी सर तुमचं मोलाचं योगदान असल्यामुळे आज भारत गौरव हा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केलं जात आहे। श्री प्रेम किसन राठोड साहेब, आपणास विनंती आहे आपण आपला भारत गौरव हा पुरस्कार स्वीकारायचा आहे। यानंतर श्रीमती सुरेखा भीमसेन वल्लभी, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र इथनं ताई आलेले आहेत। भारत गौरव हा जीवन पुरस्कार देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। कला, कौशल्य, मानवता आणि पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे श्रीमती सुरेखा भीमसेन वल्लभी। यानंतर सुश्री जागृत अशोक जगताप, चाळीसगाव यावरून ते आलेले आहेत। मॅडमला विनंती आहे भारत गौरव हा पुरस्कार देऊन आपल्याला या ठिकाणी मोठी ताकद दिली जात आहे आणि मॅडमचा हार्दिक अभिनंदन। यानंतर भारत गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी आशा विजय जगताप चिंचवड यांना मी विनंती करते आपण आपला पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे। त्यानंतरचा पुरस्कार आहे श्री गुलाब विठ्ठल नाईकवाडे, जिल्हा बिंदर, कर्नाटक वरून आलेले आहेत। सरांना विनंती आहे भारत गौरव हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे आणि भारत गौरव हा पुरस्कार देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। विठ्ठल नाईकवाड। यानंतर भारत गौरव पुरस्कारासाठी चे मानकरी आहेत श्री अरुण रेडवीकर। अंघोळ करतात ते फक्त कपडे बदलतात, पण जे माणसं घामाने अंघोळ करतात ती इतिहास बदलतात आणि ते इतिहास बदलणारे आमचे संतोष भाऊ बारणे सिल्वर ग्रुपचे मेन संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। भाऊंच्या टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण स्वागत करूया संतोष भाऊ बारणे। वैद्यकीय, गणित विद्यार्थी आणि मानसशास्त्र क्षेत्रामध्ये मॅडमचं मोलाचं योगदान आहे म्हणून डॉक्टर जोत्स्ना मॅडम आपणास विनंती आहे आपण भारत गौरव हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। अतिशय साधं सरळ व्यक्तिमत्व आणि खरंच सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, गोरगरिबांची भूक तहान मिटवणारे आमचे संतोष बारणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तेव्हा टाळ्यांच्या गजरात दादांचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे। राधाकृष्ण नृत्य अकादमी द्वारा जो नृत्य प्रस्तुत किया जाएगा उसका आनंद लेवे और आपका सम्मान स्वीकार करें। मैं अनुरोध करूंगा मंच सभागार में बैठे विराजित सभी प्रथम लाइन वाले लोगों को कि कृपया अभी नृत्य के समय सभी अतिथिगण सामने बैठेंगे तो कृपया यह पंक्ति रिक्त रखें। उसके बाद अन्य पुरस्कारों का वितरण किया जाएगा। त्यानंतर भारत गौरव पुरस्कारासाठी मी निमंत्रित करते जहीर अहमद खान, तहसील जिल्हा कर्नाटक वरून ते आलेले आहेत। त्यांना मी विनंती करते की आपण या ठिकाणी मंचावरती आपला भारत गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे। कोरोना योद्धा एवं सामाजिक कार्यामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे। कोरोना काळात तुम्ही अनेकांचे त्यानंतर डॉक्टर संजय शर्मा आपणास विनंती करते आपण आपला भारत गौरव हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे। समृद्ध भारतासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे। पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। यानंतर श्री राम विश्वनाथ सूर्यवंशी, जिल्हा लातूर। राम विश्वनाथ सूर्यवंशी सरांना विनंती आहे आपण मंचावरती आपला पुरस्कार घेण्यासाठी यावं। त्यानंतर श्रीमान राघवेंद्र वडिगा,
मुंबईवरनं ते आलेले आहेत. सरांना विनंती आहे आपण आपला भारत गौरव हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे आणि गौरव पुरस्कार का अंतिम पुरस्कार था। अभी मैं मुख्य विषय की तरफ बढ़ता हूँ क्योंकि आदरणीय मुरलीकांत जी पेटकर साहब का सम्मान करते हुए हमें हर्ष होता है। दोस्तों आप बैठे रहिए। सर्वांना विनंती आहे आपण जागेवरती उभा राहायचं आहे कारण की भारत मातेच्या वीर सुपुत्राला पराक्रमी योद्ध्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे। मुरलीकांतजी पेटकर पद्मश्री विजेता ते आहेत, त्यांचा या ठिकाणी तिरंगा ध्वज देऊन सन्मान केला जात आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान जय जवान, बोलो बोलो भारत माता की जय भारत माता की जय। दोस्तों मैं आप लोगों को बताना चाहूंगा नेताजी सुभाष चंद्र बोस इनके जीवन पर आधारित यह वो पुस्तक है जो आज तक 22 एडिशन पब्लिश हो चुकी है। नागपुर यूनिवर्सिटी में यह पुस्तक पाठ्यक्रम में है। इस पुस्तक पर आरती भूते नामक एक छात्रा ने पीएचडी प्राप्त की है। महत्वपूर्ण है इस पुस्तक का निर्माण करने के लिए मैं स्वयं 2 वर्ष पूर्ण नेताजी सुभाष चंद्र बोस इनके घर में रहने का मुझे सौभाग्य प्राप्त हुआ। मैं आजादी हिंद सेना के 150 आजादी हिंद सेनानियों की प्रत्यक्ष मुलाकात लिया हूँ, साक्षात्कार लिया हूँ। मैंने उस व्यक्ति का साक्षात्कार लिया हूँ जो व्यक्ति नेताजी सुभाष चंद्र बोस का उस समय का बॉडीगार्ड थे, मिस्टर जमन जैकब, मिस्टर इदालान चिदान नायर, ये उनके बॉडीगार्ड थे, उनके कार ड्राइवर थे। आज भी आज तो वो जीवित नहीं है, लेकिन जब राजीव गांधी सरकार थे उस समय की बात है, जब नरसिंहराव जी की सरकार थी उस समय की बात है। मैं इदालान चिदान नायर जी को प्रत्यक्ष रूप से मिला था और इन सभी आज तक की क्रियाकलापों पर आधारित और नेताजी सुभाष चंद्र बोस के जीवन और रहस्यमय मृत्यु पर आधारित यह मेरी स्वयं द्वारा लिखित इस पुस्तक का विमोचन आदरणीय दादा के करकमलों द्वारा, इट मीन्स पद्मश्री मुरलीकांत जी पेटकर इनके करकमलों द्वारा करते हुए मुझे हर्ष महसूस होता है, क्योंकि देश के मिनिमम 10 गवर्नर्स के करकमलों द्वारा इस पुस्तक का विमोचन अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल ऑफ राजभवन। मैं किसी गवर्नर के प्रोग्राम में डायरेक्टली घुसकर नहीं, मतलब घुसखोरी करून नहीं, तो प्रोटोकॉल ऑफ राजभवन के अनुसार, शिष्टाचार के अनुसार, राज्य शिष्टाचार के अनुसार इस पुस्तक का विमोचन हुआ है गवर्नर हाउस में, इनसाइड द ऑडिटोरियम ऑफ गवर्नर हाउस, इन प्रेजेंस ऑफ गवर्नर हाउस, पूरी तरह से। तो दोस्तों ऐसी है मेरी किताब। आज 22वां एडिशन विमोचित करते हुए मुझे हर्ष होता है। पद्मश्री दादा 2 शब्द कुछ कहना चाहते हैं। मुझे आनंद व्यक्त होता है कि आप हमारे प्रति जो भाव रखते हैं और व्यक्त करना चाहते हैं। दादा बहुत बहुत धन्यवाद। तो इसके अलावा कुछ पुस्तकों का और यहाँ विमोचन होगा। मैं रूपाली जी आपसे अनुरोध करूंगा, हमारे यहाँ मौजूद रेडियंट टैलेंट बुक ऑफ रिकॉर्ड की ब्रांड एम्बेसडर है जो कि रूपाली जी वशिष्ठ, रूपाली जी वशिष्ठ जो देहरादून से आए हैं, महाराजा अग्रसेन गढ़वाल यूनिवर्सिटी से, उत्तराखंड से, देहरादून से आए हैं सर, हमारे गुरमीत जी के एरिया से आए हैं। तो हमारे परम आदरणीय मित्र है उत्तराखंड के विद्यमान राज्यपाल लेफ्टिनेंट जनरल गुरमीत सिंह साहब, जिनके राज्य से गृह क्षेत्र से बिलोंग करते हैं दीदी, और दीदी ने इतिहास संशोधन में अंतरराष्ट्रीय कार्य किया है। हाल फिलहाल में नीलम प्रकाशन द्वारा, हाल फिलहाल में 1 महीना पहले नीलम प्रकाशन द्वारा रूपाली जी की एक पुस्तक का विमोचन हुआ और वो पुस्तक उन्हें आज यहाँ उन्हें प्रकाशित करनी है। मैं उनका मुझे अनुरोध था कि उस पुस्तक में उन्होंने कुछ महत्वपूर्ण कविताओं का संग्रह कर उसको प्रेषित किया है और उसमें की एक कविता का वो पठन भी करना चाहते हैं। मुझे हर्ष होता है, वो आप ही बताएंगे कविता और उस पुस्तक के बारे में। तो फिलहाल मैं अनुरोध करूंगा अतिथियों से कि आपकी पुस्तक का भी विमोचन करें।
नमस्कार आप सभी को। मेरा नाम रूपाली वशिष्ठ है। जैसा कि क्रांति भैया ने बताया ही है कि मैं देहरादून से हूँ। मेरी पहली पुस्तक लाखा मंडल पे थी और मेरी ये दूसरी पुस्तक जिसमें मैंने कुछ चुनिंदा रचनाएं और कुछ सत्य घटनाओं पर आधारित कहानियां दी हैं, जिसका नाम है भावनाओं के पंख, जो अभी 1 महीने पहले ही प्रकाशित हुई है। तो मैंने अपने भाई के लिए कुछ शब्द लिखे हैं जो मैं आपके साथ साझा करना चाहती हूँ। मेरा एक भाई ऐसा भी, डॉक्टर क्रांति महाजन। एक ऐसा भाई मिला जिसकी गरिमा सबसे आगे। समाज के लिए उनके कार्य हैं बड़े ही प्यारे। वृद्धों की सेवा करते हैं, अनाथ बच्चों की जरूरतें पूरी करते हैं। उनकी मेहनत सबको दिखती, सच्ची मेहनत से, सच्ची लगन से उनकी मेहनत और निखरती। सुभाष सीक्रेट जैसी पुस्तक के रचयिता हैं वो। मुझे बताते हुए बहुत गर्व होता है कि मेरे भाई क्रांति महाजन है वो। हर रिश्ता खून से नहीं बनता, सच्ची भावनाओं से भी कुछ रिश्ते जुड़ जाते हैं। क्रांति महाजन जैसा बेटा हर घर में नहीं होता। भारत के लाल है वो, महाराष्ट्र की शान है वो। अपनी मेहनत से कई पुरस्कारों से सम्मानित है वो। उत्तराखंड के श्री राज्यपाल भी लेते हैं गर्व से उनका नाम वो। मेरे भाई क्रांति महाजन का नाम ऐसी शान है। ईश्वर से मेरी प्रार्थना बस यही है कि सदा ही उनका राष्ट्र में और समाज में ऐसी गरिमा और पहचान हमेशा बनी रहे और डॉक्टर क्रांति महाजन का नाम सदा ऐसे ही सम्मान से सब लेते रहें। धन्यवाद। अच्छा सर, वतीनं मीनाक्षी पाटील आणि एस कदम साहेब यांच्या हस्ते पद्मश्री विजेता मुरलीकांतजी पेटकर सरांचा सन्मान होत आहे। आज आतापर्यंत आपण सर्वांनी चीफ गेस्ट येताना एवढे मेडल, एवढे बिल्ले वगैरे असं लावून बघितलं नाही। आज ब्लेझर हे कोट हे बिल्ले घालण्याचा पद्धत आहे। आपण यामध्ये पद्मश्री कुणी बघितले? पद्मश्री, ऑलिम्पिक गोल्ड मेडल, लढाईचे मोठे पुरस्कार। तर माझा ब्लेझर घालण्याचा हा विचार आहे की आपण पद्मश्री, ऑलिम्पिक गोल्ड मेडल, अर्जुन अवॉर्ड हे सगळे मेडल्स बघावे आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन करून मेडल्स भेटून द्यावं। मी जगात थोडं एकच कारणावरून एवढं मेडल्स वगैरे मिळाले, तर त्याचा मंत्र म्हणजे आहे हॅपीनेस इज बेस्ट लाईफ। असं माझ्या ह्याच्यात, तर त्या ह्याच्यातून मी सगळं हे मिळवलेलं। आणि तुम्ही आता बघितलं तर आता कपिल तुम्हाला हे पद्मश्री, ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल बद्दल थोडं माहिती दिली आणि कार्तिक महाजन सर यांनी मला इथं बोलवलं आणि आपल्या पुढं। आणि आज माझी संपूर्ण माहिती तुम्हाला गुगलवर टाकलं, म्हणजे कोणी एलिझाबेथने गोल्ड मेडल दिलं ते सांगितलं नाही। बाजीराव पेशवा सगळ्यात मोठं अवॉर्ड असं 5 लाख रुपयाचं, ते तुम्हाला सांगितलं नव्हतं। बरेच राहिलेले आहे, तर तुम्ही ते बघायसाठी मोबाईलवर तुम्ही माझे बघा। आणि कार्तिक महाजन साहेबांचं जे कार्य एकदम सुंदर आहे, चांगलं आहे। आणि सर्व जे आलेले गेस्ट आणि तर तर आता कपिल माझे तुम्हाला 2 मिनिटातच फक्त मेडलची माहिती। आपल्याला सांगू इच्छितो की हा जो ब्लेझर आहे तो फक्त ॲज पर प्रोटोकॉल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोर घातला जातो, परंतु आज घालण्याचा उद्देश असा होता की पुरस्कार वितरण सोहळा आहे आणि लहान मुलं इथं उपस्थित असतील आणि त्यांना त्या ब्लेझर पासून, त्या मेडल्स पासून काही प्रेरणा भेटेल, त्याच्यामुळे हा ब्लेझर विशेष करून आलेला आहे। हे उजव्या बाजूला जे पाहताय तर हे आपल्या भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे, जे 1972 मध्ये मिळवलेलं होतं। जे की हे ओरिजिनल जे सुवर्ण पदक आहे ते 250 ग्रॅमचं प्युअर गोल्ड मध्ये आहे, परंतु केंद्र सरकारने याची रेप्लिका बनवून दिली। त्याच्यानंतर खेलो इंडिया, जे आपण पाहत असाल खेलो इंडियाच्या स्पर्धा होतात, त्या खेलो इंडिया स्पर्धेचे जनक म्हणून मुरलीकांत पेटकरांना ओळखलं जातं। ज्यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारलं की आपले प्लेयर मेडल्स का आणत नाहीये,
हमारे प्लेयर मेडल्स क्यों नहीं ला रहे, तब उन्होंने कहा कि आप लड़कों का क्राइटेरिया चेंज करो, एज क्राइटेरिया। तो वहां से खेलो इंडिया भारत में स्पर्धाएं शुरू कर दी थी। उसके नीचे का जो बैच देख रहे हैं आप, वो उनको यूनाइटेड नेशंस ने दिया है। यूनाइटेड नेशंस में दादाजी सभी दिव्यांगों का, पूरे जगत के दिव्यांगों का प्रतिनिधित्व करते। इसके नीचे का जो बैच है वो एथेंस ग्रीक्स में जैसे ओलंपिक की शुरुआत हो गई थी, तो वहां पे दादाजी दुनिया के और भारत के पहले एकमात्र है जिनका 10x10 का डिजिटल बोर्ड हो चुका है ग्रीक कंट्री में। ये हुआ है। ये रोटरी के इंटरनेशनल सदस्य भी है, मार्गदर्शक भी। ये जो बैच देख रहे हैं लेफ्ट साइड में उनके, ये सबसे महत्वपूर्ण बैच है। जो मैंने कहा कि वो 12वीं साल में उम्र के भर्ती हुए थे आर्मी में, तो इंडियन आर्मी की तरफ से जो हमारे सीडीएस रह चुके थे स्वर्गवासी बिपिन रावत जी, तो उन्होंने प्योर प्लेटिनम और प्योर गोल्ड में बना के दिया। इसके बाद जो आता है वो नरेंद्र मोदी जी ने कहा था कि भारत की अगली आने वाली क्या हो सकती योजना है, तो इसके लिए हमें आप मार्गदर्शन कीजिए। तो ये आजादी का अमृत महोत्सव जो 75 मनाए हमने, तो उसके दादाजी हमारे भारत के डायरेक्टर रह चुके। इसके बाद ये आता है पैरालंपिक कमेटी ऑफ इंडिया, जो भारत की पैरालंपिक कमेटी है उनके प्रतिनिधित्व करते। ये जो है ये वेटरन का है, वेटरन का जो इंडियन आर्मी की तरफ से दिया जाता है। इसके बाद ये जो मेडल्स है इनके छाती पे, इसमें से सबसे पहला मेडल है जिसे आहत मेडल कहा जाता है, वून मेडल कहा जाता है। ये इसलिए प्रदान किया गया है कि 1965 वॉर में उन्हें 9 गोलियां लगी, 8 गोलियां शरीर में से निकाल दी, 1 गोली आज भी उनके शरीर में है, और तभी भी ये आदमी जिंदा है और पहला भारत के लिए स्वर्ण पदक भी लाया, इसलिए ये मेडल दिया गया है। उसके बाद ये समर मेडल है। समर मेडल आर्मी की उच्च शूरता के लिए दिया जाता है। ये जो है रक्षा पदक है। रक्षा पदक जो है वो हमारे भारत का 1965 वॉर में पाकिस्तान के साथ वॉर हुआ था, वो 5 पाकिस्तानियों के दांत खट्टे किए थे, तो उस शूरवीरता के लिए 1965 का रक्षा पदक है। और उसके बाद में जो आप ये 5 प्योर प्लेटिनम मेडल दिए हैं, वो क्वीन एलिजाबेथ ने दिए हैं। ये दुनिया में किसी के पास नहीं है। इसका मतलब ये है कि दादाजी ने अगर शॉर्टपुट खेला है तो वो जर्मनी में खेला है, दादाजी ने बॉक्सिंग की तो इंग्लैंड में की है। ये सभी इवेंट के प्योर प्लेटिनम गोल्ड मेडल है जो कि दादाजी ने हर एक कंट्री में जीते हैं। और सबसे इम्पोर्टेंट अवार्ड आता है जो देश का हमारे सर्वोच्च पुरस्कारों में से ये पद्मश्री किताब है, जो 2018 में भारत का दिव्यांगों का पहला पद्मश्री पुरस्कार है, जो हमारे नरेंद्र मोदी गवर्नमेंट ने दिया। और हाल ही में उन्हें जो थोरले पेशवा बाजीराव अवार्ड है, जो कि थोरला पेशवा जो कभी भी हारे हुए नहीं थे, तो दादाजी में वैसे अपराजित योद्धा है, तो उनके सम्मान में ये एक पुरस्कार उन्हें दे दिया। थैंक यू। यानंतर श्री रामप्रसाद सतीश बर्डे लातूरवरून सर आपण आलेला आहात। आपल्या या कार्यक्षेत्राच्या कर्तृत्वाचा या ठिकाणी गौरव केलेला जात आहे। सरांना विनंती आहे आपण आपला तो सन्मान स्वीकारायचा आहे। नारी शक्ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंक्ती दत्तात्रय जो अहमदाबाद गुजरात वरून ते आलेले आहेत, त्यांना मी विनंती करते आपण या ठिकाणी मंचावरती यायचे आहे। सामाजिक क्षेत्र तथा कला संस्कृती या ठिकाणी आपलं मोलाचं योगदान या क्षेत्रामध्ये असल्या कारणाने नारी शक्ती या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं जात आहे। कौशिक गायकवाड़ सर, डॉक्टर गुरतेज सिंह ब्रार आप मंच पर आमंत्रित हैं। डॉक्टर गुरतेज सिंह ब्रार आप मंच पर आए। कौशिक गायकवाड़ नारी शक्ती पुरस्कारासाठी रंजनाताई बलसने जिल्हा ठाणे इथनं ते आलेले आहेत। त्यानंतर डॉक्टर प्रिया परब शिंदे
मीरा रोड मुंबईवरनं त्या आलेले आहेत. मॅडमला विनंती आहे आपण आपला नारी शक्ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. वैद्यकीय सेवा, सांस्कृतिक समृद्ध भारत राज्यासाठी आपलं मोलाचे योगदान असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला नारी शक्ती या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. डॉक्टर आहेत. महिला सशक्तीकरण, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्रामध्ये आपलं मोलाचे योगदान असल्या कारणाने महिलांसाठी आपण दलालीने काम करत आहात म्हणून नारी शक्ती या पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सो आदिका सावंत मॅडम आपणास विनंती आहे आपण आपला नारी शक्ती हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. यानंतर नारी शक्ती पुरस्कारासाठी मी मंचावरती येण्याची विनंती करते. सुश्री जागृत अशोक जगताप, 40गाव, जिल्हा जळगाव इथं ते आलेले आहेत. आपणास विनंती करते की आपण आपला नारी शक्ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे. कला, कौशल्य, मानवता आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने आपल्याला नारी शक्ती या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. तर नारी शक्ती पुरस्कारासाठी सो मीनाक्षी रणजित दुर्गुळे, जिल्हा कोल्हापूर इथं ते आलेले आहेत. सो मीनाक्षी रणजित दुर्गुळे आपणास विनंती आहे आपण मंचावरती आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नारी शक्ती पुरस्काराने या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर योगदान असल्या कारणाने जिजाऊ ब्रिगेडचा आपण अध्यक्ष आहात ताई, आम्हाला आपला अभिमान आहे म्हणून नारी शक्ती या पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतरचा पुरस्कार आहे श्रीमती आशाजी रेणके, जिल्हा कोल्हापूर वरून ते आलेले आहेत. नारी शक्ती हा पुरस्कार घेण्यासाठी मी आपणास मंचावरती येण्याची विनंती करते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने आज नारी शक्ती या पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्रीमती औद्योगिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी नारी शक्ती या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. मिताली वैद्य मॅडम, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्यामुळे मॅडम मिताली विद्या सावंत मॅडम आपणास या ठिकाणी नारी शक्ती पुरस्कार देताना आम्हाला गौरव वाटत आहे कारण की सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. यानंतर ॲडव्होकेट अस्मिता शंकरराव टाकन खरे यांना नारी शक्ती पुरस्कार निमंत्रित करते. ॲडव्होकेट अस्मिता मॅडम, ॲडव्होकेट अस्मिता मॅडम. हे बघा कोणीही बाहेर जाण्याची गडबड करू आता महाराष्ट्र रत्न या महत्वपूर्ण पुरस्कारांकडे आपण वळत आहोत. मॅडमला विनंती करतो की आपण महाराष्ट्र रत्न छत्र उद्योगी उपक्रम तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्री विश्वनाथ वसंतराव सतालकर, सीमाताई देशमुख, नवभारत यासाठी आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देऊन आपल्या कार्याची, आपल्या कर्तृत्वाची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला हा पुरस्कार आज या ठिकाणी देण्यात येत आहे. श्रीमती मीनाक्षी विजयकुमार पाटील.
यानंतर महाराष्ट्र रत्न पुरस्कार स्वीकारण्यासाठी विनोद कुमार किसनराव कुलकर्णी एक आदर्श शिक्षक आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देण्यात येत आहे. कला, कौशल्य आणि शिक्षण सेवा तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने आणि एक शिक्षक म्हटल्याच्या नंतर एक आदर्श व्यक्तिमत्व आज देखील समाजामध्ये कार्य आपण करत आहात म्हणून एक आदर्श व्यक्तीचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सर आपल्याला सन्मानित केलं जात आहे. महाराष्ट्र रत्न पुरस्कार घेण्यासाठी विनोद कुमार किशनराव कुलकर्णी सर आपणास विनंती करते आपण मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यानंतर महाराष्ट्र रत्न पुरस्कार घेण्यासाठी श्री सुरेश भागोजी तांबे यांना मी विनंती करते की आपण महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने आपल्याला हा पुरस्कार देण्यात येत आहे. यानंतर शशिकांत आप्पासाहेब जाधव बावड इंदापूर इथं ते आलेले आहेत. महाराष्ट्र रत्न पुरस्कार घेण्यासाठी सरांना मी विनंती करते आहे. शशिकांत आप्पासाहेब जाधव इंदापूर इथं ते आलेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. सरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद सर. आपले आई वडील आलात, आपण सहपत्नी आलात आणि खरंच हा पुरस्कार देत असताना आम्हाला आनंद होत आहे. असंच आपलं कार्य दिवसेंदिवस वाढत जावं हीच आज पांडुरंगांनी आम्ही प्रार्थना करतो. आणि यानंतर सोमनाथ भगवानराव बिरजदार सर ते जिल्हा परिषद स्कूल उजेड जिल्हा लातूर या शाळेचे ते प्राचार्य आहेत आणि शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये सरांचं मोलाचं योगदान असल्या कारणाने आज महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सोमनाथ भगवानराव बिराजदार सर विलंब न करता या ठिकाणी मंचावरती यायचं आहे कारण हा पुरस्कार कुटुंबातील एकाचा जरी असला तरी सर्वांचं योगदान त्या पाठीमागे आहे. म्हणून आपल्या बरोबर आलेले आपले सहकारी असतील, परिवारातील सदस्य असतील, आपणास विनंती आहे आपण विलंब न करता त्यांच्या बरोबर पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती येऊ शकता. यानंतर शिक्षण तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान असल्या कारणाने आपल्याला महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्री सुनील गोपालरावजी महाजनी सर या ठिकाणी आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे.